ही फक्त माती नाही, कलाकारांच्या वर्षानुवर्षांची साधना आहे आणि प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचं रूप आहे। आणि याच स्पर्शातून घडतो आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा। मात्र या बाप्पा मागच्या हातांचा प्रवास फार कमी लोकांना माहिती आहे आणि आपण आज तेच जाणून घेणार आहोत की मातीपासून मूर्तीपर्यंतचा प्रवास नेमका कसा असतो, ते पण अशा कलाकारांकडनं जे गेल्या हजारो वर्षांपासून गणपतीची मूर्ती घडवतात। चला, प्रत्येक गणेश मूर्तीची सुरुवात होते एका साध्या मातीच्या गोळ्यापासून, पण कलाकाराच्या हातात ती माती फक्त माती राहत नाही, ती हळूहळू श्रद्धा बनते, आकार घेते आणि एक दिव्य रूपात साकार होऊ लागते। प्रत्येक रेषेमागे असतो संयम, प्रत्येक स्पर्शामागे असते भक्ती आणि प्रत्येक मूर्तीमागे असते एक न बोललेली कथा। गणपती म्हटलं तर जसं माती आपण बाहेरून आणतो, शेतातली माती जशी आणली त्याच्यानंतर माती आपण ती भिजत टाकून त्याचा पूर्ण जसं छानून असं म्हणजे त्याला सेपरेट करतो, त्याच्यातले जे खडे असतात किंवा जी घाण असते ती काढून आपण माती वापरतो। ते मातीनंतर जसं आपण माती बनवल्यानंतर मग एक स्ट्रक्चर ठोकल्या जाते, जे बेस म्हणतात त्याला गणपतीचा, आणि मग त्याच्यावर तणसाचं किंवा डायरेक्ट आपण मातीचा यूज करून परत एक मातीचा बेस बनवतो। जसा पायाचा बेस झाला, छातीचा बेस झाला, पोटाचा बेस झाला आणि मग चेहऱ्याचा। असा हा प्रवास म्हटलं तर त्याला लागणारे दिवस जसं 4 ते 5 दिवस त्याला लागतात पूर्ण बनण्यासाठी। पीओपी आम्ही जसा हा आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे आम्ही त्याचा यूज नाही करत। पीओपीचा यूज जसे बाहेरून येणारे कलाकार असतात किंवा जे नवीन शिकणारे, ज्यांना मातीची मेहनत नसते माहीत, ते लोक सोपा उपाय म्हणून एक पीओपीचा यूज करतात की ते जेणेकरून दिवसाला ते 10 मॉडेल एकदम फिनिशिंगमध्ये काढू शकतात। पण मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी जी कला लागते आणि जो वेळ लागतो, तो वेळ ते लोक देऊ नाही शकले तर ते डायरेक्ट पीओपीचा वापर करतात। मूर्ती बनवणं म्हणजे केवळ एक कला नाही, ती एक साधना आहे। कारण कलाकार फक्त मातीला आकार देत नाही, तो आपल्या श्रद्धेला स्पर्श देत असतो। एक क्षण असा येतो जेव्हा कलाकार बाप्पाच्या डोळ्यांना अंतिम स्पर्श देतो। त्या क्षणी मातीचा आकार संपतो आणि भक्तीला चेहरा मिळतो। कदाचित म्हणूनच प्रत्येक मूर्ती कलाकारासाठी वेगळी असते। आता आपण एका अशा कलाकारासोबत आहोत जे गेल्या 40 वर्षांपासून गणपती बाप्पा घडवण्याचं काम करत आहेत आणि विशेष म्हणजे यांच्याकडे नागपूरचा राजा देखील बनतो। तर सर, आम्हाला तुम्ही तुमच्या ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मी नागपूर तर मला गणपती बनवून 40 वर्ष झालेले आहे। आता माझं वय 61 वर्षाचं आहे आणि हा राजा बनवून नागपूरचा राजाला बसून 32 वर्ष झालेले आहे। 32 वर्षापासून माझ्याकडनं हा रेशीमबागेत दीपक जयस्वाल यांच्याकडे बसतो आहे। आणि गणपती बनवायला बसं 3 महिन्याचा वेळ घेतो आम्ही। 3 महिन्यापासून आमचं काम चालून जातं गणपती बनवायला आणि चालू राहतं मग गणपती जातपर्यंत त्यांचं काम पूर्ण। सर, असं मानलं जातं की गणपती बनवताना गणपतीचे डोळे हा सगळ्यात कठीण आणि भावनिक एक असा क्षण असतो, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? गणपतीचे डोळे काढताना आमचे मोठे भाऊ विजय सूर्यवंशी, ते या गणपतीचे डोळे काढण्यात एकदम एक्सपर्ट आणि स्पेशालिटी आहे त्यांची डोळ्यांची। जेवढे गणपतीचे डोळे जे राहतात ते फक्त विजय सूर्यवंशी हेच काढतात आणि दुर्गादेवी बसते अभ्यंकरनगरला विकास ठाकरेंची, या देवींचे डोळे तेच काढतात। जे डोळ्यामध्ये एक्सपर्ट म्हणून ते विजय सूर्यवंशी यांचं नाव आहे, विजय बाबूराव सूर्यवंशी या नावाने ओळखल्या जातात। माझे मोठे भाऊ आहेत हे विजय सूर्यवंशी आणि एक मधला एक भाऊ आहे शरद सूर्यवंशी। आम्ही तिघे भाऊ हेच गणपतीचाच व्यवसाय आणि दुर्गादेवी आणि शारदा देवीचा याचा व्यवसाय करतो आहे। याला आमची 40-42 वर्ष आमच्या वडिलापारधी हा आहे गणपतीचा जे काम चालू आहे। वडिलांपासून आम्ही शिकलेलं आहे ते, तेव्हापासून आम्ही गणपती आणि दुर्गा आणि शारदा याचं काम आणि बाकी तर बी चालू राहतात, म्हणजे फायबरचे वगैरे काम, मूर्त्या वगैरे असं सगळंच काम आम्ही करतो। आपल्या सगळ्यात पहिलं हे चितारोळ मातीसाठी प्रसिद्ध आहे आपली आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। आणि आम्हाला लगभग 3.5-4 महिन्यापासून हे मातीचं काम करतो आणि मातीचं जे काम करतो गणपतीचं इतका आनंद वाटतो आणि मातीमध्ये एवढे साकार करतो। आणि त्या मुख्य कारण म्हटलं म्हणजे जी मातीमध्ये जी कलाकारी करतो आपण, जे रेखूपणा, जे डोळे वगैरे दाखवतात आणि ग्राहकांना तेच असतात की डोळे कसे किती सुंदर बनवतात, कोण बनवतात, कोणते जुने कारागीर आहे, त्यांच्याचकडनं जास्तीत जास्त आम्हाला मातीच्या कारागिरांना ते काम आम्हाला मिळतात। मला 3.5 ते 4 महिन्यापासून कामाला सुरुवात करावं लागते आणि शेवटपर्यंत ते हळूहळू एक एक टप्प्यामध्ये, जसं सुरुवातीला लाकडांचा ढाचा, मग तणच बांधा,
मग त्याला माती लावणं आणि मध्ये मग पाऊस येतो त्याच्यामुळे थोडंसं कोणत्या ते वेळ पण लागतो त्याला कामाला आम्हाला. तसं असं एक एक स्टेपमध्ये मग जशी मूर्ती वाढली, नॅचरल मूर्ती वाढली तर खूपच छान आनंद असतो. नाही तर मग आम्हाला ते ब्लोअरने थोडंसं वाळवावं लागतं आणि मूर्ती पूर्ण वाळल्यानंतरच आम्हाला मग ते व्हाईट वॉश करून त्याला घसाई करून मग पेंटिंगच्या टप्प्यामध्ये येतो. महत्त्वाचं म्हणजे गणपतीला आकार तर कोणी पण देऊ शकतात, पण जे मेन प्रश्न असतो डोळ्यांचा, डोळे इतके सुंदर रेखीव असतात की सगळं आकर्षण गणपतीच्या मूर्तीचं म्हटलं म्हणजे डोळे. आणि डोळे काढताना आम्हाला पूर्णपणे शांतता हवी असते, म्हणजे पूर्ण त्यामध्ये मग्न होऊन ते डोळ्यांचा आकार आणि कशा प्रकारे त्याला काय सूट होईल आणि त्यावर कोणते कपडे येईल आणि त्या कपड्यामध्ये कशा प्रकारे डोळे सूट होईल त्याच प्रकारे आम्ही ते डोळे काढतो. ज्यावेळी मंडळवाले आमच्याकडनं नेतात मूर्ती आणि पूजापाठ करून जातात त्यावेळी आम्हाला थोडं दुःख वाटते की आपण 3.5-4 महिन्यापासून आपण इतक्या आशेने आमच्या कारागिरांनी सगळी मेहनत करून गणपती साकारली आणि आता आपल्या दुकानातून जात आहे. थोडंसं वाईट वाटते, पण एका वाईटच्या मागं बाकीचे एवढे मंडळांचे भक्तगण राहतात, त्यांचा जो आनंद असतो त्यामध्ये आम्ही आमचं दुःखसुद्धा विसरून जातो. माझा एकच संदेश आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की आपली सगळ्यांनी मातीच्या मूर्तीला प्राधान्य आहे. ही तुम्ही छोटी मूर्ती जरी घरी विसर्जन केली तर ती नक्कीच विसर्जन होईल मातीची मूर्ती, आणि ती माती आपण झाडामध्ये सुद्धा टाकून त्याला त्या मातीचं म्हणजे कशा प्रकारे मातीचे विल्हेवाट लावून आणि ते झाडाला पण एक हे मिळेल आणि झाड पण एक मोठ्या प्रमाणात होईल. तर आपल्याला एक आठवण राहील की आपण मातीच्या मूर्तीतनं हे झाड आपलं मोठं झालं. आता बाजारपेठेमध्ये POPच्या मूर्त्या भरपूर येत आहे. पुन्हा तुम्हाला एक चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आता मन की बातमध्ये माननीय मोदीजींनी सांगितलं होतं की मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्या, आणि 2018मध्ये कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे की आपला POPला विरोध आहे कोर्टाचा आदेश, आणि तुम्ही सरकारने बंदी घालावी. पण सरकार नेहमी हो म्हणतात आणि त्यावर बंदी न घालता आणि जसे दिवस झाले की त्या POPच्या मूर्तीला प्राधान्य देतात. आणि तुमचा सांगतो की 2 महिने आधीपासनं इथे सगळ्या बाजारपेठमध्ये मोठे मोठे गोडाऊनमध्ये POPचा माल स्टॉक केलेला आहे. आणि आता आपली महाराष्ट्र सरकार एक झाकझूक करण्यासाठी म्हणून मातीच्या मूर्तिकारांना एक शाडू माती फ्री म्हणून देऊ, कलर आपण फ्रीमध्ये देऊ, असं झाकझूक करून तो कोर्टाच्या आदेशाचा विलंबना करत आहे. तर मला तरी असं वाटते की कोर्टाचे आदेश आणि मोदींजींनी एवढं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितल्यावर त्यांच्या शब्दाला मान देऊन आता तरी POP बंद करून मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्यावं, आणि जी मातीचे जे कारागीर आहे त्यांची परंपरा असंच नेहमीसाठी राहावं. नाही तर अन्यथा आजची जी युवा पिढी आहे ते याला ते कमी होत चालले, कारण त्यांना रोजगार कमी होत चालला POPमुळं. काळ बदलतो, डिझाईन्स बदलतात, रंग बदलतात, पण बदलत नाही ती बाप्पावरील श्रद्धा आणि कलाकाराची निष्ठा. आपण बाप्पाला घरी आणतो, त्यांच्याकडे सुख समृद्धी आशीर्वाद मागतो, पण त्याआधीही एक असं कोणीतरी असतो जो आपल्या हाताने, आपल्या भक्तीनं आणि आपल्या आयुष्यातील असंख्य दिवस खर्च करून ती मूर्ती बनवतो. मूर्ती मातीची नसते, कलाकाराच्या श्रद्धेने बनलेली असते. मी एकता बेलोंडे, कॅमेरामॅन दिनेश सातपुते सोबत UCN न्यूज नागपूर.